आदरणीय परीक्षक, आदरणीय शिक्षक व माझे पूर्ण नाव आराध्य संतोष श्रीरामे आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हापूर आहे. मी इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. मला आलेले लक्ष आहे माझी शाळा. मी आज तुम्हाला माझी शाळाबद्दल माहिती सांगणार आहे. माझं आवडते मनापासून शाळा, लाविते लढा जशी माऊली पाडा. शाळा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील कणा असते. मला माझी शाळा खूप आवडते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हापूर आहे. माझ्या शाळेत 3 शिक्षिका आहेत. माझ्या शाळेत 1 ते 4 पर्यंत वर्ग आहे. माझ्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे नाव सौ पुष्पा मावरे मॅडम आहे. माझ्या वर्ग शिक्षिकांचे नाव सौ पुष्पा मावरे मॅडम आहे. वर्ग 3च्या शिक्षिका कुमारी विद्या कुंभरे मॅडम आहे. वर्ग 1 व 2च्या शिक्षिका कुमारी करुणा मोडकरी मॅडम आहे. माझ्या शाळेत 76 मुले आहेत. अभ्यास न केला तर गुण मारायचे. अभ्यास न केला तर गुण मारायचे. पण ते सर्व त्यांच्यावरती करायचे. पण ते सर्व त्यांच्यावरती करायचे. माझ्या शाळेत एक स्वतंत्र कार्यालय आहे. माझ्या शाळेत स्वच्छालय देखील मैदान आहे. मैदानाच्या एका बाजूला झाडे लावलेली आहेत. त्या झाडांमध्ये फुले फळे वेलींची झाडे लावलेली आहेत. मैदानाच्या एका बाजूला परसबाग आहे. परसबागामध्ये टमाटर, फुलकोबी, पत्ताकोबी, पालक, सांबार हा भाजीपाला लावलेला आहे. मैदानाच्या एका बाजूला पाकगृह आहे. पाकगृहामध्ये जिजाबाई खूप छान व स्वादिष्ट खिचडी बनवते. मैदानाच्या एका बाजूला पिण्याच्या पाण्याची नाट व्यवस्था आहे. तिथं आम्ही पाणी पितो. मैदानाच्या एका बाजूला मुला-मुलींसाठी स्वतंत्र संडास बाथरूम आहे. माझ्या शाळेचे संडास बाथरूम नेहमी स्वच्छ राहते. माझ्या शाळेच्या सभोवती संरक्षण भिंत आहे आणि येण्याजाण्याकरिता एक लोखंडी गेट आहे. माझ्या शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये चित्र, चार्ट लावलेले आहे आणि संरक्षण साहित्याने वर्ग सजवलेला आहे. आमचे मॅडम नवीन नवीन उपकरण राबवतात, जसे क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, धावण्याची स्पर्धा अशा नवीन नवीन उपक्रम राबवतात. आमचे मॅडम आम्हाला वेगवेगळ्या कृतीतून शिकवतात, जसे संगणकाचा वापर करून, टीव्हीचा वापर करून, मोबाईलचा वापर करून, शैक्षणिक साहित्याचा वापर करून आम्हाला शिकवतात. अशी माझी शाळा मला खूप खूप आवडते. अक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला. अक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला. कधी रागावून तर कधी प्रेमाने जीवनाचा मार्ग दाखवला. कधी रागावून तर कधी प्रेमाने